ही हिंद भूमी तुझी नाही, ती तर प्रभू रामचंद्रांच्या एकवचनानं परिपूर्ण झालेली आहे. भगवान श्री कृष्णाच्या मोरपिसानं रंगलेली आहे. गंगा माईच्या पाण्यानं पवित्र झाली आहे. काफिर बस कर. शिवशंकराच्या डमरूनं ती रोमांचित झाली आहे. हिमालयानं तिला शुभ्र धवल बनवलंय. लक्ष्मीनं तिला लावण्य दिलंय. उमा पार्वतीनं तिला जगदंब स्वरूप दिलंय. महाभारतानं तिला चित्रभूत केलंय. अजिंठा वेरूळच्या लेण्यांनी तिला गोंधलंय. सह्याद्रीनं तिला कणखर बनवलंय. निबिड अरण्यांनी तिला शृंगारलंय. यज्ञाच्या धुम्रानं ती गंधयुक्त झाली आहे. करुणा आणि अहिंसेनं तिला पुष्ट बनवलंय आणि संतांनी तिला अभंग केलं आहे. बस करो काफिर, बस करो. सदैव सत्याला मस्तकी धरणारी, क्षमेला हृदयात बसवणारी, शीलवंताला सखा मानणारी आणि पराक्रमाला बाहूत भरणारी ही भूमी आमची आहे औरंगजेब. आणि तू तिचे तुकडे करून मनसबदारी म्हणून आमच्या समोर टाकतोस आणि आम्ही ते उचलावेत असं समजतोस. ध्यानात ठेव, हे शिवकल्याण हात आहे. ते फक्त शिवरायांच्याच चरणांना स्पर्श करतात आणि झुकतात ते या मातीची चिमूट भरण्यासाठी आणि ती मस्तकी लावण्यासाठीच.